जीवनात कधीही परत अपयशी वाटेल, थांबल्यासारखं वाटेल, तेव्हा ही कविता नक्की वाचा, नक्की ऐका आणि कधीच हार मानू नका. आपल्या सर्वांनाच आयुष्यात एकदा तरी अपयशाला सामोरं जावं लागतं. मग तो एखादा इंटरव्ह्यू असो, स्पर्धा, परीक्षा, बिझनेस किंवा एखादा वाईट काळ ज्यामुळे आपण स्वतःला अपयशी मानतो आणि खचून जातो. मला स्वतःलाही असा अनुभव खूप वेळेस आला आणि जेव्हा मला अपयश आले, तेव्हा मला आधार देणारी, मला प्रेरणा देणारी एक कविता ती आज मी इथे सादर करणार आहे. नमस्कार, मी आहे कल्याणी आणि दिस इज एपिसोड 3 ऑफ पोएम हिल्स. चला तर पाहूया आजची मोटिवेशनल कविता. सुरेश भट म्हणतात, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यासाठी वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो मी, येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. जीवनात कधीही परत अपयशी वाटेल, थांबल्यासारखं वाटेल, तेव्हा ही कविता नक्की वाचा, नक्की ऐका आणि कधीच हार मानू नका. धन्यवाद.